अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. वास्तुशास्त्र आणि आपलं घर या 5व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या घरातही येणारा पैसा टिकत नाही. आलेला पैसा विनाकारण खर्च होतो. आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होत नाही. त्यामुळे याची कारणं नेमकी कोणती आहेत आणि याला सगळ्यात मोठं कारण असतं ती आपल्या घरातली तिजोरी, ज्यामध्ये आपण पैसा ठेवतो. ती तिजोरी कुठे ठेवावी, कोणती योग्य दिशा असते, कोणत्या दिशेला त्या तिजोरीचा दरवाजा उघडला जावा आणि तिजोरीमध्ये आपण काय ठेवावं आणि काय ठेवू नये याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपल्या तिजोरीमध्ये आपण काय ठेवतो ना त्यावर आपल्या धन आगमनाचं सर्व अवलंबून असतं. तर धनदेवता आहे कुबेर आणि माता लक्ष्मी. धनाचं रक्षण करणारी देवता कुबेर आणि धन देणारी देवता म्हणजे माता लक्ष्मी. या दोघांचा घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे ज्या वेळेला आपण आपली तिजोरी ठेवतो, तिजोरीत पैसा ठेवतो, म्हणजे आपण काय करतो तर लक्ष्मी आपल्या तिजोरीत ठेवत असतो. मग तिजोरी कशी असावी? स्वच्छ, नीटनेटकी आणि योग्य दिशेला असावी. तर कोणती दिशा योग्य आहे? आपल्या घराची जी दक्षिण दिशा असते त्या दिशेचा जो नैऋत्य कोपरा असतो तो तिजोरीसाठी वास्तुशास्त्रानुसार योग्य मानला जातो. ती परफेक्ट दिशा मानली जाते आपल्या धन ठेवण्याच्या स्थानाला. जसं की देवघर असतं ईशान्येला, किचन असतं अग्नेयेला, तसंच आपल्या तिजोरीचं ठिकाण हे असतं आपल्या दक्षिण दिशेची जी भिंत असते तिचा जो नैऋत्य कोपरा असतो त्या ठिकाणी आपल्या घराची तिजोरी ठेवायची असते. म्हणजे जे तिजोरीचं कपाट असतं ते नेहमी नैऋत्य दिशेला ठेवायचं आणि त्याचं भिंतीला पाठ आली पाहिजे दक्षिण दिशेला आणि त्याचं तोंड झालं पाहिजे उत्तर दिशेला. म्हणजे ज्या वेळेला आपण तिजोरी उघडतो त्यावेळेला त्याचे दार उघडून त्याचं तोंड उत्तरेकडे आलं पाहिजे. याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे काय होतं, उत्तर दिशा ही कुबेर देवतेची असल्यामुळे धनाचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. तिजोरीमध्ये आपण काय ठेवायचं तर काही अमौलिक वस्तू असतात त्या आपण आपल्या तिजोरीत ठेवता येतात आणि कोणत्या ठेवायच्या नाही. तर सर्वात प्रथम आपल्याला आपली तिजोरी नीटनेटकी आणि स्वच्छ ठेवायची आहे. जाळे, जळमट, खराब वस्तू त्यामध्ये ठेवायच्या नाही आहेत. त्यानंतर तिजोरीला आपल्याला काय ठेवायचं असतं तर आपण ह्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो की माता लक्ष्मीचे एक चांदीचं कॉईन. त्यानंतर आपल्या तिजोरीवर स्वस्तिक जे रोलीने म्हणजे कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावर हळदीच्या आपल्याला रेषा द्यायच्या आहेत. यामुळे काय होतं की स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे आणि स्वस्तिक जिथे असतं तिथे दैविक व्हायब्रेशन निर्माण होतं आणि त्यामुळे त्या तिजोरीमध्ये धनदेवतेचं आगमन होत असतं. यानंतर आपल्याला तिजोरीमध्ये आणखीन काय ठेवता येतं तर तुम्हाला धनकलश या तिजोरीमध्ये ठेवता येतो. तो लाल कपड्यामध्ये बांधून आपल्याला हा धनकलश तिजोरीमध्ये ठेवता येतो. दिवाळीच्या दिवशी, दशेच्या दिवशी किंवा नवरात्रामध्ये आपण शुभ दिवशी या कलशाची स्थापना आपल्या तिजोरीमध्ये नक्कीच करू शकतो. हा कलश स्थापना केल्यानंतर वर्षात आपल्याला आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा झाल्याचं जाणवून येईल. त्यानंतर तिजोरीमध्ये आपल्याला काय ठेवायचं नाही तर आपल्याला कर्जाची किंवा आपण कर्ज फेडत असलेली कागदपत्रे आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची नसतात. त्यानंतर इतरही कोणतीही कागदपत्रे आपल्याला तिथे ठेवायची नसतात. त्यानंतर इतर आपले फॅमिली फोटो किंवा काही महत्त्वाचं सामान तेही आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचं नसतं. तिजोरीमध्ये फक्त पैसा आणि माता लक्ष्मी संबंधित काही वस्तू आपण फक्त आपल्या तिजोरीत ठेवायच्या असतात. त्यानंतर गोमती चक्र आपण ठेवू शकतो तिजोरीमध्ये. माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या कवड्या ठेवू शकतो. त्यानंतर तुम्हाला 37 रुपये ही एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीत ठेवू शकतो. यामुळे धनदेवतेचं आगमन, माता लक्ष्मीचं आगमन सतत आपल्या तिजोरीमध्ये होत असतं. महिन्यातून आलेला खर्च, जो काही महिन्यातून आपल्याकडे पैसा येतो तो लगेच खर्च न करता तो एक दिवस तरी आपल्या तिजोरीत ठेवायचा असतो. आता कोणत्या दिशेला तिजोरी ठेवायची नाही तर ईशान्य, आग्नेय आणि वायव्य हे कोपरे तिजोरीसाठी एकदम निषिद्ध मानले गेलेले आहेत. फक्त उत्तर दिशेला, नैऋत्य दिशा सोडून आपण उत्तर दिशेला तिजोरी ठेवू शकतो. पण उत्तर दिशेला तिजोरी ठेवताना ती पूर्वेकडे त्याचे दार उघडेल याची काळजी घ्यायची असते आणि तिचा दरवाजा कधीही दक्षिण दिशेला करायचा नसतो. आपल्या तिजोरीचा
दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा आहे, पितृदेवतेची दिशा आहे आणि दक्षिण दिशा ही क्षय जे होतो ती दिशा आहे, क्षय पावणारी दिशा आहे, त्यामुळे आपल्या पैशाचाही क्षय होत असतो. आणि उत्तर दिशा ही भरभराटीची दिशा आहे, म्हणजे वाढणारी दिशा आहे, त्यामुळे या दिशेला ठेवलेली तिजोरी ही आपल्या धनात नक्कीच वाढ करते. फक्त उत्तरेकडील ज्या वेळेला आपण तिजोरी ठेवतो त्यावेळेला आपल्याला ती ईशान्य दिशा किंवा वायव्य दिशेला येणार नाही, उत्तर दिशेच्या मध्यभागी आपली तिजोरी येईल याची काळजी आपल्याला घ्यायची असते. त्यानंतर आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला एक चांदीचा शिक्का ठेवल्यानंतर तो लाल कपड्यात बांधून ठेवल्यानंतर दर शुक्रवारी आपल्याला तिथे तुपाचा दिवा तिजोरीजवळ नक्की लावायचा आहे. यामुळे काय होतं की आपली लक्ष्मी स्थिर राहते. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे. शुक्रवार हा शुक्र ग्रहाचा दिवस आहे. शुक्र ग्रह हा धनसंबंधित देवता आहे आणि धनाचं आगमन करणारी देवता आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला न चुकता आपल्या तिजोरीजवळ गावरान तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे. शुक्रवारी न जमत नसल्यास आपण महिन्यातून जी पौर्णिमा येते त्यावेळेला तरी आपण आपल्या तिजोरीजवळ एक तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे. कारण पौर्णिमेला जे उपाय करतो ते अत्यंत प्रभावी आणि शीघ्र फलदायी मानले जातात. तिजोरीमध्ये आपण ठेवलेल्या वस्तू नेहमी नीटनेटक्या आणि स्वच्छच ठेवायच्या आहे. देवतेच्या ज्याही काही वस्तू ठेवतो त्यांना जाळी लागणार नाही किंवा खराब झालेल्या वस्तू आपल्याला ठेवायच्या नाही. खराब झाल्या की ते पाण्यात विसर्जित करायच्या आणि पुन्हा नवीन वस्तू आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या असतात. तिजोरी ठेवताना नेहमी दक्षता घ्यायची की तिजोरी पश्चिम भिंतीला टेकवायची नाही किंवा पूर्व दिशेलाही आपल्याला टेकती तिजोरी करायची नाही आहे. तिजोरी ही टांगती ठेवायची नाही आहे. तिजोरीवरती काही जड वस्तू किंवा कपाटामध्ये जरी आपली तिजोरी असली तर त्यावरती आपल्याला कोणत्याही वस्तू ठेवायच्या नाही आहेत. कपडे किंवा इतर कोणतीही जड वस्तू आपल्याला फोटो वगैरे तिथे ठेवायचे नाही आहे. तिजोरी एकदम मोकळी वरचा भाग आणि नीटनेटकी ठेवावी. तिजोरीमध्ये आपण ज्या वेळेला पैसे ठेवतो त्यावेळेला ते नेहमी उजव्या हाताने ठेवायचे आणि त्यातली एक नोट आपल्याला कायम न खर्च करता आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची असते. यामुळे काय होतं की आपलं जो काही पैसा असतो तो स्थिर राहतो. यानंतर आपण तिजोरीमध्ये असं काय ठेवू शकतो की ज्याने आपल्या पैशात वाढ होईल. तर आपल्या घरामध्ये तिजोरीमध्ये एक छोटा आरसा आपल्याला ठेवायचा आहे आणि जे काही पैसे आपण ठेवतो त्या पैशाकडे तोंड करून तो आरसा तुम्हाला ठेवायचं आहे. आरशात कशाचं प्रतिबिंब दिसतं तर ते पैशाचं आणि ते वाढत जातं असं वास्तुशास्त्रानुसार मान्यता आहे. त्यामुळे आपल्या घराची जी रचना आपण करतो त्यामध्ये आपल्या तिजोरीची ठेवतो ती वास्तुशास्त्रानुसार जर त्याची रचना केली तर नक्कीच आपल्याला लक्ष्मी संबंधित धनासंबंधित प्रश्न जाणवणार नाही. कारण वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्ट ही त्या जागेवर तिची नेमणूक केलेली आहे. त्यामुळे त्याच जागेवर जर ठेवली तर शक्यतो आपल्याला अडीअडचणी निर्माण होत नाही. तर ज्या वेळेला आपण तिजोरी ठेवतो त्यावेळेला ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाळल्या तर नक्कीच आपल्या धनासंबंधित प्रश्न मार्गी लागतात. आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.